कधी-कधी ना काहीही प्लॅनिंग न करता आपण एखादा क्षण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो आणि आमच्या बाबत तर हे नेहमीच घडत असतं. तर आज होता वर्षाचा शेवटचा दिवस आणि यांचे मित्र सचिन भाऊ आणि सर्वज्ञ यांचा आज बर्थडे होता दोघांचाही आणि माझी मैत्रीण स्वातीताई म्हणजे सर्वज्ञची मम्मी, ती बोलली, "चल आपण जाऊया सिन्नरला आणि तिथे सेलिब्रेट करू." पण आमची काही इच्छा नव्हती कारण इतकी थंडी होती. तिला म्हटलं, "अगं तुम्हीच जा, मस्त एन्जॉय करा." पण ती म्हटली, "नाही, आपण सगळेजण सोबत जाऊया." आणि खूपच अचानक प्लॅनिंग ठरलं आणि आम्ही निघालो सिन्नरला जायला. तर आम्ही आलो होतो सिन्नरला हॉटेल मोरिया येथे. खूप छान हे हॉटेल आहे, प्युअर व्हेजचं आहे. खूप गर्दी पण असते इथे आणि इथलं इंटिरियर आणि इथलं ॲम्बियन्स ते इतकं सुंदर आहे. आम्ही बघा तेच बघत होतो. तर आलो होतो हॉटेलमध्ये आणि इथे मग ऑर्डर दिली होती. इथे बसले आम्ही सगळेजण आणि इकडे बघा ही आहे स्वातीताई, त्यानंतर आमचा उत्कर्ष, परी, वीरा आणि इकडे बसलेले आहे समोर बर्थडे बॉय सर्वज्ञ, सचिन भाऊ आणि हे. आम्ही सगळेजण इथे आलो होतो. आम्ही दिली होती ऑर्डर सोयाबीन चिल्लीची. तर केक काय कटिंग केला नव्हता, त्यामुळे यांनी बघा सचिन भाऊंना आणि सर्वज्ञला दोघांनाही सोयाबीन चिल्ली भरवली होती आणि तीच भरून मग आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. तर अशा म्हणूनच मी म्हटले, की कधी-कधी काहीही प्लॅनिंग न करता खूप छान पद्धतीने आपण एखादा क्षण एन्जॉय करू शकतो. आणि जेवणामध्ये आम्ही मागवलं होतं व्हेज महाराजा आणि मशरूम लोणच्या. तर मशरूम लोणच्या काय आम्हाला आवडला नाही, पण व्हेज महाराजा सगळ्यांनी खाल्ला. खूप छान पद्धतीने आजचा दिवस गेला होता आणि मस्त एन्जॉय केलं होतं आम्ही आणि नंतर छान असे फोटोज क्लिक केले. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.